प्रीत चढली हृदयी. भाग 47. मागील भागात. मॉम, तुला किती वेळेस सांगितलं आहे मी, हा माणूस माझ्यासमोर आलेला मला कधीच सहन होणार नाही. ज्या दिवशी तन्वी केली तेव्हापासून या माणसाचे आणि माझे कसलेच संबंध नाहीत. त्यामुळे प्लीज, मी या माणसाला माफ केले असं कधीच गृहीत धरू नको. मी त्या दिवशी पण यांचा तिरस्कार केला होता आणि आजही करतोय. तुषार त्याच्या वडिलांकडे हात करून बोलत होता. मिलिंद देसाई मात्र गुपचूप त्यांचं बोलणं ऐकून घेत होते. आणि खबरदार, मला आता कोणी इथे थांबण्यासाठी फोर्स केला तर. त्याचा पुन्हा रागीट आवाज हॉलमध्ये घुमला तसं पूर्ण घरात शांतता पसरली. त्या भयानक शांततेत तो झपझप पाऊल टाकत चालत जाताना त्याच्या पावलांचा आवाज पूर्ण घरात ऐकू येत होता. आता पुढे. आज तुषार रागातच ऑफिसमध्ये पोहोचला. त्याने गाडी पार्क केली आणि धाड पावलांनीच ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहून एकाही व्यक्तीची त्याला आज गुड मॉर्निंग विश करायची डेअरिंग केली नाही. सगळे त्याला भिवून आपापल्या जागेवर आपापलं काम करत होते. तुषार त्याच्या केबिनमध्ये खुर्चीवर जाऊन बसला. त्याने त्याच्या टेबलवरची बेल वाजवली तसा पिऊन धावतच त्याच्या केबिनमध्ये गेला. पिऊनला पण त्याची खबर लागली होती. बिचारा आता त्यालाच त्याच्या रागाचा सामना करावा लागेल म्हणून जास्त घाबरला होता. बोला सर, पिऊन गळ्यातील उपरण्याने घाम पुसत म्हणाला. मेक अ कॉफी फॉर मी. त्याने त्याच्याकडे न पाहताच ऑर्डर दिली. येस सर, 5 मिनिटात घेऊन आलो, बोलून पिऊन तेथून पळतच केबिनच्या बाहेर आला. ट्रिंग ट्रिंग. तुषारच्या केबिनमधील फोन वाजत होता. तुषारने फोन उचलला. हॅलो सर, जॉन हिअर. बोल जॉन. मॅडम, आज रात्री 8 वाजता अरमान कंपनीचे मालक पंकज गिरीला भेटत आहेत. कुठलं लोकेशन? निळी टाकीजवळ. फॉलो हर, ओके. आय थिंक तुला अजून काही सांगायची गरज नाही. काय करायचं ते तुला समजलंच आहे. तुषारने जॉनला काही इन्स्ट्रक्शन दिले. त्याची कॉफी आली होती आणि आता तो विचार करत कॉफी पित होता. काव्या पंकजगिरीला भेटायला जात आहे, पण ती पंकजला कसे ओळखते आणि तिने मला का सांगितलं नाही? तुषारच्या मनात प्रश्नच प्रश्न येत होते. आणि आता त्याला आठवलं की काव्याला किडनॅप करताना त्या साक्षीच्या मागे पंकजगिरीचा हात होता ते. त्याला त्या दिवशीचे जेलमधील जावेदचा शब्द ना शब्द आठवत होता. त्याला आता पंकजचा खूप राग येत होता. त्याच्या काव्यावर पूर्ण विश्वास होता, पण पंकज त्याच्या नजरेतून पूर्णपणे उतरला होता. त्याने काव्याला भेटायला बोलावलं आहे, त्याला ही गोष्ट पटत नव्हती. आपण स्वतः काव्यासोबत जावं असं त्याचं मन बोलत होतं, पण सध्या त्याच्याकडे खूप कमी वेळ होता, कारण आज तो त्याचं पहिलं प्रोडक्ट लॉन्च करणार होता. त्यामुळे त्याला होणाऱ्या मीटिंगसाठी थांबणं गरजेचं होतं. इकडे व्हीलचेअरवरती असलेले मिलिंद देसाईंची समजूत काढून सुशीलाताई वैतागल्या होत्या. अहो, जाईल त्याचा राग. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तो स्वतः तुमची माफी मागेल. पंडितजी पूजा करून गेले होते. सुशीलाताईने कसं बसं समजावून मिलिंद देसाईंना शांत केलं होतं आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी श्यामला ऑर्डर दिली. येस मॅम, बोलून श्यामने व्हीलचेअर मिलिंद देसाईंच्या खोलीत घेऊन गेला. त्याच्या मागोमाग सुशीलाताई पण गेल्या. रवी पण तुषारच्या मागे निघून गेला. काव्या आणि राणीने दोघींनी मिळून पूजेचं काही अस्ताव्यस्त पडलेलं सामान आवरलं आणि राणी तिच्या खोलीत आराम करण्यासाठी गेली. काव्याला आज ऑफिस करून नंतर पंकजला भेटायचं होतं. विचारानेच तिच्या अंगावेल केस टाईट झाले. तिने देवाला मनोमन नमस्कार केला. खोलीत मिलिंद देसाई बेडवर झोपले होते. त्यांचा बीपी हाय झाला होता आणि ते आराम करत होते. बाजूला सुशीलाताई विचार करत सोफ्यावर बसल्या होत्या. दरवाजाचा आवाज आला. काव्याने डोअर टॅप केलं होतं तसं त्या विचारातून बाहेर आल्या. काव्या, तू? ये ना, आत ये.
त्यांनी त्यांच्या डोळ्यातून येणारे पाण्याचे 2 थेंब पुसले. काव्या त्यांचा निरोप घेण्यासाठी आलेली, पण आता सुशीलाताईंकडे पाहून तिला त्यांची दया येत होती. त्या मिलिंद देसाईंना तर आधार देत होत्या, पण त्यांना सावरण्यासाठी सध्या तरी कोणीच नव्हते. "बोल बाळ," सुशीलाताई काव्याला म्हणाल्या. "मी येऊ का?" काव्या बोलली. तिने त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे भरून आले होते. त्यांना तसं पाहून तिचंही अंतःकरण भरून आलं. झालेला प्रकार पाहून तीही शॉक झाली होती आणि तिलाही मिलिंद देसाईबद्दल वाईट वाटत होतं. "आंटी, एक विचारू?" "विचार ना बाळ." "तुषार सर असे का बोलले?" काव्याने विचारलं. बोलताना तिचा कंठ दाटून आलेला. तिला वाईट वाटलं हे सुशीलाताईंना समजायला वेळ लागला नाही. त्यांनी तिच्या डोक्यावर पटकन मायेने हात फिरवला. "काव्या, तुषार पिकनिकला गेल्यामुळे चेंज होईल. त्याचं आणि मिलिंद देसाईंचं नातं नव्याने जुळेल असं मला वाटत होतं. म्हणून मी त्याला तुझ्यासोबत पिकनिकला तुझी इच्छा नसताना पाठवलं होतं. पण काहीच फायदा झाला नाही. त्याचा राग कमी झाला नाही." सुशीलाताई रडत बोलत होत्या. "पण काय झालं असं, की सर मोठ्या सरांशी बोलत नाहीत?" काव्याने आता मेन मुद्द्यावर आली होती. तिने गावी तुलसीच्या बोलण्यातून ऐकलं होतं, पण तिला आता सुशीलाताईंच्या तोंडातून खरं काय ते ऐकायचं होतं. म्हणून तिने मुद्द्याला हात घातला होता. "तुला ऐकायचं आहे? तर ऐक मग." सुशीलाताईंनी काव्याकडे पाहिलं तसं तिने मानेने होकार दिला. "मला 2 मुलं होती. एक तन्वी आणि दुसरा तुषार. तुषार तन्वीपेक्षा 5 वर्षांनी मोठा होता. तन्वी लहान असल्यापासून त्याला तन्वीचा लळा लागला होता. प्रत्येक गोष्ट तो तन्वीला तिच्या आवडीप्रमाणे द्यायचा. तन्वी पण तुषारसोबत खूप आनंदी होती. जगातील सगळ्यात जवळचं तिच्यासाठी कोण होतं तर ती तुषारला मानत होती. पुढे दोघेही वयात आले. तन्वी कॉलेजला जाऊ लागली. नंतर तिचं एका मुलावर प्रेम जडलं. तिनं ही गोष्ट घरी सगळ्यांना सांगितली. मुलगाही चांगला वाटला, पण तन्वीचे वडील त्या मुलाच्या वडिलांना आणि त्याला चांगले ओळखत होते. त्यांनी या लग्नाला मान्यता दिली नाही. त्यानंतर तन्वी या घरातून सगळ्यांच्या गपचूप एक दिवस घराबाहेर पडली. तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला. विष घेतलं होतं तिने, बोलून सुशीलाताई काव्याला मिठीत घेऊन जोरजोरात रडत होत्या. काव्याने त्यांना पाणी प्यायला दिलं. आता त्यांना थोडंसं गुड फील होत होतं. "मग याचा मिलिंद देसाईंशी काय संबंध?" तुषारने त्या मुलाला भेटून त्याची चौकशी केली, पण जेव्हापासून तन्वी घर सोडून गेली, तेव्हापासून तो तिला भेटलाच नाही. त्या मुलाने सांगितलं आणि वडिलांनी लग्नाला परमिशन नाही दिली, म्हणूनच त्याने सुसाईड केलं असं सगळीकडे पसरलं. तन्वी गेल्यापासून तुषार अस्वस्थ झाला होता. तेव्हापासून तो त्याच्या वडिलांना बोलत नाही. सुशीलाताईंनी पुन्हा एकदा काव्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि आता त्या पुन्हा म्हणाल्या, "मला सांग काव्या, कोणता मुलगा आपल्या वडिलांवर अविश्वास दाखवेल? ती गेली, यात यांचा काय दोष होता? आपल्या मुलीचं वाटोळं झालेलं कोणत्या बापाला सहन होईल? तो मुलगा चांगला नव्हता म्हणून यांनी नकार दिला होता. जर ती घरातून निघून त्या मुलासाठी गेली होती, तर मग सुसाईड का केलं तिने? हे बघ बाळा, काय खरं आणि काय खोटं माहीत नाही. जे झालं ते झालं. मी माझी मुलगी गमावली आहे. आता मला माझा नवरा गमवायचा नाही. तुषारमुळे यांची तब्येत खूप डाऊन होत आहे. त्यांचं खच्चीकरण झालं म्हणून त्याने व्हीलचेअरचा सहारा घेतला." सुशीलाताईंनी बोलून मन मोकळं केलं. "एक मिनिट आंटी." असं म्हणून काव्याने तिच्या मोबाईलमधील एक फोटो सुशीलाताईंना दाखवला. "आंटी, हाच मुलगा आहे का तो?" काव्याने त्याला पंकजचा फोटो दाखवला. "हो, हो, हाच मुलगा आहे तो. पण याचा फोटो तुझ्याकडे कसा?" सुशीलाताईने प्रश्नार्थक नजरेनं विचारलं. ते एकदा अल्बम पाहताना तन्वी मॅम सोबत यांना पाहिलं होतं. "तोच फोटो आहे हा." काव्याने उगीचच काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं. खरं तर पंकजने ज्या बॉस नंबरवरून मेसेज केला होता, त्याच नंबरचा हा प्रोफाईल फोटो होता. सुशीलाताई भावनिक झाल्या होत्या. "आंटी, तुम्ही नका काळजी करू. होईल सगळं नीट." काव्या म्हणाली. "कसं होईल नीट? तुषार अजून राग धरून आहे.
तू करशील मला मदत त्या दोघांना एक करायला? सांग, करशील? सुशीलाताईंनी आता काव्याचा हात हातात घेतला. त्यांना अशा अवस्थेत पाहून काव्याला खूप वाईट वाटत होतं. हो, मी प्रॉमिस करते आंटी तुम्हाला. मी नक्की छोटे सर आणि मोठ्या सरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही आधी शांत व्हा बरं. 1 मिनिट. मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते. काय हालत केली आहे तुम्ही रडून. अशाने तब्येत खराब होईल तुमची. मोठ्या साहेबांसाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. काव्याने त्यांना धीर दिला आणि ती सूप बनवण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. सुशीलाताई तिला पाठमोऱ्या पाहत होत्या. त्यांना आज काव्यामध्ये त्यांची लाडकी लेक तन्वी दिसत होती. काव्या किचनमध्ये सूप बनवत होती. काव्याला त्यांच्या बोलण्यावरून पंकजचे सत्य समजले होते. जर तन्वी पंकजला भेटली नव्हती, तर मग तन्वीचे जे हाल झाले तेच तुझे होतील असं पंकज का म्हणाला? काव्याला काहीच समजत नव्हतं. याचा अर्थ तन्वी पंकजला भेटली होती आणि पंकजनेच काहीतरी केलं असेल. काव्याला शंका आली होती. तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या